तुम्ही कधी या गोष्टीकडे लक्ष दिलंय का, की आपण 2 टाइम जेवत असतो. सकाळ संध्याकाळ अगदी पोटभर जेवून सुखाची झोप घेतो. पण आपल्या आजूबाजूला असणारे प्राणी आणि पक्षी यांना पुरेसं खायला अन्न मिळतंय का? ते उपाशी तर झोपत नाहीयेत ना? ह्याकडे आपण ना कधी लक्षच दिलेलं नाहीये. आपण आपल्याच समस्यांना अगदी ओंजाळलेलं असतं, की त्यांच्या समस्यांकडे लक्षच देत नाही. आपण जसे जीव आहोत तसे आपल्या आजूबाजूला असणारे प्राणी, पक्षी हे सुद्धा जीव आहेत आणि त्यांना जगवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. त्याच्यामुळे या व्हिडिओमध्ये आम्ही प्राणी किंवा पक्ष्यांना असा कोणता प्रॉब्लेम फेस करावा लागतोय, तोच प्रॉब्लेम आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये मांडणार आहोत आणि त्याच्यावर आपण काय उपाय करू शकतो हे सुद्धा सांगणार आहोत. त्याच्यामुळे हा संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. नमस्कार पाहुण्यांनो, गावडे सिस्टर्स या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. असे इन्फॉर्मेटिव्ह विषय घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येतच असतो. त्याच्यामुळे जर तुम्ही चॅनलवर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईबचं बटन दाबा. आणि हा आता जो मी काही विषय म्हटला आहे, तो जर विषय तुम्हालाही विचार करायला भाग पाडत असेल तर इतरांसोबत हा विषय, हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण यामुळेच याबद्दलचा अवेअरनेस आपल्या समाजात पसरणार आहे. आता समस्याच काय आहेत त्या आधी जाणून घेऊया. मुळातच सगळ्यात महत्वाची समस्या हीच आहे, की प्राण्यांना आणि पक्ष्यांना जे नैसर्गिकरित्या जे खाणं मिळत होतं ते कुठेतरी बंद झालेलं आहे किंवा संपत चाललेलं आहे, कमी होत चाललेलं आहे. याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपणच मोठमोठ्या इमारती बांधलेल्या आहेत. त्या सिमेंट काँक्रीटच्या इमारती अक्षरशः जंगल तोड करून, झाडं सगळी तोडून त्या इमारती बांधलेल्या आहेत. त्याच्यामुळे पक्ष्यांना जे काही नैसर्गिकरित्या खाणं मिळत होतं ते बंद झालेलं आहे. आणि त्याच्याबरोबरच त्यांना जी काही नैसर्गिकरित्या स्वच्छ हवा मिळत होती, पूरक पोषक आहार जो मिळत होता तो कुठेतरी थांबला गेलेला आहे. आपणच थांबवलेला आहे, त्याच्यामुळे आपणच त्यांना खाणं देऊ शकतो. जास्त नाही, पण निदान थोडं तरी आपल्या वाट्याचं खाणं त्यांना आपण देऊच शकतो. ह्या प्रॉब्लेमकडे, ह्या समस्येकडे आपण लक्षच देत नाही. ही समस्या जरी छोटी वाटत असली, तरी ती त्यांच्यासाठी खूप एक मोठी समस्या बनलेली आहे. आणि सध्या उन्हाळ्याच्या दिवसात तर ही समस्या काही प्रमाणात अजूनच मोठ्या स्तरावर गेलेली आहे. कारण त्यांना नैसर्गिकरित्या पाण्याचे स्रोत बंद झालेले आहेत. त्यांना पाणीच प्यायला मिळत नाही आहे, कुठे खाणंच मिळत नाही आहे. याच्यामुळे कित्येक पक्षी, कित्येक प्राणी तडफडून अक्षरशः मरत देखील आहेत. आता दुसरा प्रॉब्लेम म्हणजे प्लास्टिक आणि गार्बेज जास्त प्रमाणात झालेलं आहे. आपण सर्वसाधारण माणसं काय करतो, की काहीतरी पॅकेट फूड घेतलेलं असतं, ते खातो. मुळातच पॅकेट फूड हे प्लास्टिकमध्येच असतं. ते आपण पोटभर खाल्ल्यानंतर तिथेच कुठेतरी रस्त्यावर टाकून देत असतो. याच्यामुळे काय होतं, बरेचसे प्राणी खायला अन्न शोधत असतात, त्यावेळेला ते चुकून प्लास्टिक खात असतात. त्यांच्या पोटात ते प्लास्टिक जातं, त्याच्यामुळे त्यांना सुद्धा आजार होत असतात. जर आपण त्या प्राण्यांना किंवा पक्ष्यांना पोषक आहार देत नसू किंवा आपल्याला जर तेवढं जर जमत नसेल की त्यांना खायला देणं, तर ऍटलिस्ट आपण कचरा केला नाही पाहिजे. स्पेशली तो प्लास्टिकचा कचरा केला नाही पाहिजे, जेणेकरून त्यांनाच त्या प्लास्टिकच्या कचऱ्याचा त्रास होईल. कित्येकदा आपण असं बघत असतो की एखादा पक्षी पाणी शोधत आहे किंवा एखादा कुत्रा, जे रस्त्यावरचे कुत्रे असतात त्यातला एखादा कुत्रा कुठेतरी ना रस्त्यात आपण कचरा फेकलेला असतो किंवा कचरा कुंडी ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी तो खायला शोधत असतो. पण आपण फक्त ते गोष्ट बघत असतो, त्याकडे इग्नोर करत असतो. पण त्यांच्यासाठी ही कितीतरी मोठी समस्या आहे किंवा कित्येक दिवसापासून त्यांनी काही खाल्लंच नसेल हे आपल्या लक्षातच येत नाही. आपण त्यांना खायलाही देत नाही आणि ते इग्नोर करून आपण पुढे त्या रस्त्यावर आपला चालत असतो. कित्येकदा आपल्याकडून असं होतं, की आपल्या घरात शिळं अन्न तर जाऊ द्याच, पण जे काही खराब झालेलं अन्न असतं ते आपण रस्त्यावरती टाकून दिलेलं असतं किंवा त्या कचरा कुंडीत टाकून दिलेलं असतं. आणि अशामुळे ते एक शिळं अन्न ते प्राणी कंझ्युम करतात, त्याचा त्यांना त्रासही होऊ शकतो. हा आपण विचार सुद्धा करत नाही ते शिळं अन्न किंवा खराब अन्न टाकताना. फक्त आपल्याला नको आहे म्हणून आम्ही टाकलं, हे आपण करत असतो. याच्याबरोबरच गावच्या साईडला जर आपण बघायला गेलो तर कित्येक गायी ज्या असतात त्या प्लास्टिकचं सेवन करतात. आत्ताच मागे मध्यंतरी एक अशी गोष्ट ऐकायला आली होती, की एक गाय होती, जेव्हा डॉक्टरने तिचं पोट का फुगलं आहे किंवा तिला आजारी का पडली आहे हे जेव्हा पाहिलं, जेव्हा तिची पोट फाडून काढलं तेव्हा तिच्या पोटात प्लास्टिकचंच होतं. त्याच्यामुळे ते प्लास्टिक बाहेर काढून त्यांना त्याच्यावरती उपाय करावे लागले.
आता हे प्लास्टिक ते काही प्राण्यांनी टाकलेलं नसणारच, आपणच माणसांनी हे प्लास्टिक टाकलं गेलेलं आहे आणि नकळतपणे त्या प्राण्यांनी, त्या गायींनी ते प्लास्टिक कंझ्युम केल्यामुळे त्यांना हा त्रास उद्भवला आहे. याचं सगळ्यात मोठं कारण हे म्हणजे आपणच आहोत. याच्याबरोबर तिसरी मिस्टेक आपण काय करतोय किंवा प्रॉब्लेम काय आहे, तर पाण्याचे जे काही नैसर्गिक स्रोत असतात, म्हणजे तलावं असतात किंवा एखादी नदी असते, त्या ठिकाणी आपण कचरा टाकत असतो. कचरा जास्तीत जास्त प्रमाणात टाकत नाही. काही जणांना असं असतं, की आपण निर्माल्य आपल्या ज्या घरातलं असतं, ते आपण त्या तलावात किंवा नदीत सोडत असतो. म्हणजे आपला जो काही हेतू आहे किंवा आपल्या घरातलं निर्माल्य जे काही आहे, जे आपण देवाच्या पूजेकरता वापरलं आहे, ते योग्यरित्याच त्याची विल्हेवाट लागली पाहिजे, हा आपला शुद्ध हेतू असतो. तो बरोबरही आहे. पण याचा त्या तलावात असणाऱ्या माशांना सुद्धा त्रास होतोय, याकडे तर आपण दुर्लक्षच करतो. ते जे काही प्लास्टिक आहे ते त्यांच्या सुद्धा पोटात जातंय किंवा त्यांना त्रास होतो आहे. त्या तलावातलं किंवा नदीतलं पाणी अस्वच्छ होत आहे आणि मग अस्वच्छ पाणी त्या प्राण्यांना किंवा पक्ष्यांना, त्या माशांना तेच अस्वच्छ झालेलं पाणी प्यावं लागत आहे. याकडे मात्र आपल्याला दुर्लक्ष होत आहे आणि हाच मोठा प्रॉब्लेम देखील आहे. याच्याबरोबर पुढची मिस्टेक म्हणजे जे आपण मगाशी म्हटलं, की आपण झाडं तोडून, जंगल तोड करून इमारती बांधल्या आहेत. त्यांना एकतर झाडच न मिळाल्याने नेस्टिंग प्रॉब्लेम सुद्धा त्यांना फेस करावा लागतो आहे. आपण फक्त सावली मिळत नाही हा विचार करतो, पण त्यांच्या नेस्टिंग प्रॉब्लेमकडे कोणाचंही लक्ष नसतं. मुळात मलाही या गोष्टी कळल्या नव्हत्या. ज्यावेळेला हा विषय एका दादाने मला सजेस्ट केलेला आहे, त्यावेळेला मी ह्या विषयावर जेव्हा रिसर्च केला, तेव्हाही नेस्टिंगचा प्रॉब्लेम सुद्धा माझ्या लक्षात आला. त्याच्यामुळे असे बरेचसे प्रॉब्लेम्स जे आपण बघत आहोत किंवा आपल्या डोळ्यासमोर असतातही, पण ते आपल्याला कळत नाहीत. कित्येकदा असं होऊन जातं, ते आपल्या प्रॉब्लेम्स लक्षातच येत नाही. ज्यावेळेला आपण त्याच्यावरती रिसर्च करत असतो, त्यावेळेला आपल्याला हे सगळे प्रॉब्लेम्स लक्षात येतात. जर तुमच्याकडे रिसर्च करायला वेळ नसेल, तर आपल्या या व्हिडिओ पहा ना, सबस्क्राईब करा. रिसर्च करायची गरजही वाटणार नाही, कारण तुम्हाला फक्त आपल्या या कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करायचं आहे टॉपिक आणि मग तुमचं काम झालेलं आहे. कारण त्याच्यावरती आम्ही रिसर्च करणार आहोत. तुम्हाला आयती इन्फॉर्मेशन मिळणार आहे. अरे एवढंच करायचं आहे. त्याच्यामुळे कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करा ना टॉपिक आणि चॅनलला सबस्क्राईब करा यार. यानंतरची पुढची मिस्टेक म्हणजे फूड डिपेंडन्सीज इश्यूज. आता हे काय? तर बरेचदा काही लोक असं करत असतात, की आपल्या घरातलं जे काही अन्न आहे, मग ते थोडंसं वाया जाणार असे आहे असं आपल्याला वाटत असतं, तर ते अन्न एखाद्या प्राण्याला आपण देत असतो. याच्यामुळे कित्येकदा त्या प्राण्याला त्या गोष्टीची सवय झालेली असते, तो आपल्यावर डिपेंड झालेला असतो. आपलंच पहा ना, कित्येकदा असं होत असतं, आपण कितीतरी कामांसाठी, कितीतरी गोष्टींसाठी आपण आपल्या आई-बाबांवर, आपल्या मित्र-मैत्रिणींवर डिपेंड झालेलो असतो. आपल्याला माहित असतं, की ह्या गोष्टी आपल्या त्या मित्राकडून, त्या मैत्रिणीकडून पूर्ण होणार आहेत. जर आपलं असं आहे, तर प्राण्यांचंही असं थिंकिंग आरामात असणारच. त्यांना सुद्धा बुद्धी आहे. त्याच्यामुळे कित्येकदा ते प्राणी, ते पक्षी ना आपल्यावर डिपेंड झालेले असतात. आणि मग अशा वेळी कित्येकदा आपल्याकडून असं होतं, की काही दिवस आपण त्यांना ते देतो सुद्धा आणि काही दिवसानंतर आपण त्यांना देणं पूर्णपणे बंद झालेलं असतं. आपण बंद करून टाकतो. आणि मग अशा वेळेला ते प्राणी किंवा पक्षी कुठे बाहेर इतरत्र खायला शोधतही नाहीत. आणि आपण न दिल्यामुळे त्यांना काही खायला मिळतही नाही. आणि याच्यामुळे जर तुम्ही रोज कन्सिस्टंटली जर तुम्ही त्यांना देणार नसाल, तर काही दिवसांची त्या प्राण्यांना, त्या पक्ष्यांना सवयही लावू नकात. त्यांना काही खायला मिळणार आहे, असं त्यांना आशा सुद्धा देऊ नकात. आता हे आपण सगळे बघितले प्राण्यांना आणि पक्ष्यांना जे काही प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात ते. तर आता आपण येऊयात सोल्युशनकडे. आपण आता यावर काय उपाय करू शकतो याकडे. आता याच्यावर पहिलं सोल्युशन म्हणजे आपण काहीतरी खाणं आपल्या बाल्कनीमध्ये किंवा आपल्या टेरेसवर, आपल्या एखाद्या खिडकीमध्ये त्यांना खाण्यासाठी वाट्या ठेवू शकतो. किंवा आता सध्या बाजारात असे भरपूर प्लास्टिकचे असे लटकवण्याचे ऑप्शन्स येतात, की त्याच्यात तुम्ही त्यांना खाणं आणि पाणी ठेवू शकतात. तर आपण त्यांना पाणी निदान आपल्या घराच्या बाहेर तरी निदान रोज 1 वाटी भरून तरी पाणी त्यांना ठेवलं पाहिजे. स्पेशली उन्हाळ्याच्या दिवसात तरी तुम्ही त्यांना सकाळी पाणी ठेवलात, दुपारी जाऊन पहा, पाणी संपलं असेल तर दुपारी ते पाणी ओता. याला फक्त 1च मिनिटं लागणार आहे किंवा तुमची 2च मिनिटं वाया जाणार आहेत. पण ती वायाही जाणार नाहीये. त्याचा उपयोग त्या प्राण्यांना होणार आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडून तुम्हाला ब्लेसिंग्स मिळणार आहेत. त्याच्यामुळे निदान आपल्या या 24 तासातून 2 मिनिटं काढून आपल्या घराच्या बाहेर, आपल्या बाल्कनीमध्ये, आपल्या टेरेसवरती जिथे कुठे आपल्याला शक्य होईल तिथे त्यांना ॲटलीस्ट पाणी तरी ठेवा. जर तुम्हाला शक्य होत असेल तर थोडंसं अन्न त्यांच्यासाठी राखून त्या डब्यात ठेवू शकता.
आता दुसरा सोल्युशन म्हणजे जर तुम्हाला शक्य होत असेल तर एक तरी झाड तुम्ही लावलं पाहिजे. ते एक झाड जेव्हा मोठं होईल तेव्हा एकतर त्याच्या फळं, पानं, फुलं जी काही येतील त्या बर्ड्सना खायला मिळणार आहे. त्याच्याबरोबरच जो काही नेस्टिंग प्रॉब्लेम आपण पाहिला, तो नेस्टिंग प्रॉब्लेम त्यांचा सॉल्व्ह होणार आहे. त्याच्यामुळे आपण एक पुढचं स्टेप काहीतरी त्यांच्यासाठी करायची असं जर तुम्हाला वाटत असेल, तर एक तरी झाड किमान एका वर्षातून एक झाड प्रत्येकाने लावलंच पाहिजे. तुमच्या आजूबाजूला किंवा कुठेतरी जिथे कुठे जंगलतोड होत आहे किंवा जिथे तुम्ही गावी गेलात किंवा आपल्या शहरीकरणाच्या भागात सुद्धा निदान छोटा छोटा तरी झाड लावण्याचा आपण प्रयत्न करूयात. या छोट्या छोट्या गोष्टी आपण आपल्यापासूनच सुरुवात करूयात. झाडं लावूयात. आत्ता नाही, पण ते झाड जेव्हा मोठं होईल तेव्हा फ्युचरमध्ये तरी त्या प्राण्यांना, पक्ष्यांना त्या झाडाचा नक्कीच फायदा होणार आहे. आता याच्यामध्ये एक महत्वाची टिप काय देईन, तर तुमच्या घरात जर लहान मुलं बाळं असतील ना, तर तुम्ही प्राण्यांना आणि पक्ष्यांना नक्कीच खायला दिलं पाहिजे. याच्यामुळे काय होतं, तर 2 आपले फायदे आहेत. एक तर आपल्या त्या बाळांबरोबर वेळ चांगला स्पेंड होतो. त्या मुलांना खूप छान आवडतं, की एखादा प्राणी माझ्या बाल्कनीमध्ये येत आहे, छान मांजर किंवा कुत्रा माझ्या दारात येत आहे आणि तो मी दिलेलं खाणं खात आहे. हे बघून ना त्यांना खूप आनंद वाटत असतो आणि त्यांना मिळणारा आनंद हा आपला आनंद असतो. त्याच्यामुळे एकंदरीत आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचा आनंदच मिळणार आहे. आता याच्याबरोबर दुसरं काय, तर त्या मुलांना सुद्धा सवय लागते मदत करण्याची किंवा आपण कशा प्रकारे इतरांना मदत केली पाहिजे, कशा प्रकारे आपण दुसऱ्यांच्या उपयोगी पडलं पाहिजे, हे त्या लहान वयातच त्या मुलांना कळायला लागतं. त्याच्यामुळे त्यांच्यावर चांगले संस्कारही व्हायला मदत होतात. आता यावर तिसरं सोल्युशन म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीचा वापर करणे. आता तुम्ही म्हणाल उन्हाळ्याच्या सुट्टीचा काय वापर करायचा? तर लहान मुलांना उन्हाळ्याची सुट्टी पडलेली असते. त्याच्यामुळे त्यांना सुद्धा ना क्रिएटिव्हिटी करायची असते. त्यांचा वेळ सुद्धा चांगला घालवायचा असेल, तर त्यांच्याकडून आपण क्रिएटिव्हिटी करून घेऊ शकतो आणि त्यातली क्रिएटिव्हिटी काय, तर नेस्टिंग बॉक्स बनवून घ्यायचा. हा नेस्टिंग बॉक्स त्या प्राण्यांना आणि पक्ष्यांना सुद्धा कामाला येऊ शकतो. त्यामुळे त्याचा उपयोग त्यांना होईल आणि त्याच्याबरोबर मुलांनाही आपला वेळ व्यवस्थित कुठेतरी चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट केला जाईल. त्याच्यामुळे त्यांना सुद्धा एक क्रिएटिव्हिटी करायला मजा येईल आणि त्याचा वापर आपण त्या प्राण्यांसाठी, त्या पक्ष्यांसाठी नक्कीच करून घेऊ शकतो. आता याच्याबरोबर पुढचं सोल्युशन म्हणजे कम्युनिटी ऍक्शन. जे काही आपण सगळं म्हटलं ते तर आपण प्रत्येकाने आपल्या वैयक्तिकरित्या करू शकतोच. पण याच्याबरोबरच आपण जर सोसायटीमध्ये हे जर मुद्दे मांडले तर त्यांच्याकडूनही हे पुण्याचं काम घडू शकतं. याच्याबरोबरच आपण याबद्दल कॅम्पेन करू शकतो. टीमवर्क केल्यामुळे जास्त फायदा होऊ शकतो, जास्त काम आपल्याकडून होतं आणि त्याचा फायदा हा प्राण्यांना आणि पक्ष्यांना नक्कीच होणार आहे. त्याच्यामुळे हा अवेअरनेस आपल्या समाजात पसरवूयात आणि त्या प्राण्यांना आणि पक्ष्यांना आपल्याकडून जितकी जमेल तितकी मदत करूयात. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्ही जर प्राण्यांना आणि पक्ष्यांना मदत करायला तयार असाल तर कमेंटमध्ये येस नक्की टाईप करा. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत बाय.